अरे, तुम्ही आलात. सॉरी ॲक्च्युली मी एका प्रश्नात अडकलोय. आता बघा ना, तिच्या कर्तृत्वाला त्याग म्हणावं की कर्तव्य याच प्रश्नात अडकलोय. आता बघा, कर्तव्य म्हणून ती लग्न करते, तर सोबतच स्वतःचा हक्काचा घराचा त्याग करून परक्याच्या घरात जाते. कर्तव्य म्हणून संसारात रमते, तर सोबतच भातुकलीच्या खेळात रमणाऱ्या तिच्या अल्लड स्वभावाचा ती त्याग करते. कर्तव्य म्हणून दिवस रात्र पतीची सेवा करत असते, तर सोबतच तारुण्यात रंगवलेल्या स्वप्नांच्या राजकुमाराच्या चित्राचे ती त्याग करत असते. त्या कर्तव्य आणि त्यागाच्या एकाच गुंफलेल्या दोरीवर हजार डोंबऱ्याचा खेळ अगदी सहज खेळणारी ती एक स्त्रीच असू शकते. आपला इतिहास देखील कितीतरी स्त्रियांच्या कर्तव्य आणि त्यागाची कथा आपल्याला सांगतो. ज्या कथेत पराक्रमी आणि धाडसी पुरुष असतो, त्या कथेत दडलेली एक तरी स्त्री नक्की असते, जी आपल्या कर्तव्याने आणि केलेल्या त्यागाने इतिहासाचे लक्ष आपल्याकडे वेधून घेते. आपल्या मराठ्यांचा इतिहास घ्या ना. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अजरामर आणि रक्ताळलेल्या इतिहासात देखील राजमाता जिजाऊ खंबीरपणे आपल्या मुलाचे प्राण त्यागायला लावून स्वराज्य स्थापन करण्याचे कर्तृत्व त्यांनी मोठ्या मनाने पार पाडले. इतिहासात अशा अनेक स्त्रियांची नोंद आपल्याला मिळते. इतिहासात कशाला, आपल्या आजूबाजूला अशा उदाहरणांच्या कितीतरी स्त्रिया आपल्याला मिळते. आपल्या प्राचीन भारताचा बराचसा इतिहास रामायणात देखील आपल्याला मिळतो. या रामायणात देखील अशीच एक कथा दडलेली आहे. माफ करा, मला देखील आधी एकच कथा माहीत होती, पण एक नाही, दोन कथा आहेत. सर्वात पहिली कथा जी आपल्या सगळ्यांना माहीत आहे, आणि ती म्हणजे प्रभू श्रीरामांच्या पत्नीची, म्हणजे सीता मातेची. इतिहासाने त्यांची पुरेपूर दखल आणि नोंद घेतली आहे. पण मी तुम्हाला सांगितलं ना, रामायणात दोन स्त्रियांच्या कर्तव्याच्या आणि त्यागाच्या कथा आहेत. पण मग ही दुसरी कोण आहे? विचार करा. ती स्त्री म्हणजे कोण? ती स्त्री म्हणजे सीता मातेची धाकटी बहीण, श्री लक्ष्मणांची धर्मपत्नी, म्हणजेच उर्मिला. नमस्कार, मी हेमंत अडव नेहमीप्रमाणे अगदी तुमचं मनापासून स्वागत करतो आजच्या भागात, ज्याचं नाव आहे पुस्तकालय प्रेझेंट्स, पुस्तकांची सहल. माझ्या आतापर्यंतच्या बोलण्यावरून तुम्हाला समजलं असेलच की आज आपण कोणत्या पुस्तकाबद्दल जाणून घेणार आहोत. नाही? मग हे तर नक्की समजलं असेलच की कोणत्या व्यक्तीबद्दल जाणून घेणार आहोत. चला तर मग आता तुमची उत्सुकता आणखी न वाढवता तुम्हाला सांगून टाकतो. मी बोलत आहे सध्या चर्चेत असलेलं आणि जास्त विकलं जाणारं पुस्तक म्हणजे उर्मिला या कादंबरीबद्दल. राधा या गाजलेल्या प्रसिद्ध कादंबरीचे लेखक समर यांनीच या कादंबरीचं लिखाण केलेलं आहे. तर या पुस्तकाचं प्रकाशन देखील समर पब्लिकेशन यांनी केलं आहे. उर्मिला इतिहासातील एक असं पात्र ज्याकडे इतिहासाने देखील विशेष लक्ष दिलं नाही. इतिहास देखील हिंदी सिनेमांप्रमाणे फक्त हिरो आणि विलन यांच्या कथा सांगण्यात व्यस्त राहिला. पण याच इतिहासात अशी देखील काही पात्रे होती ज्यांच्या केवळ अस्तित्वामुळेच इतिहास आज सोनेरी अक्षरांनी लिहिला गेलाय. पण त्या सोनेरी अक्षरात मात्र त्यांच्या नावाचा उल्लेख देखील नाही. असंच एक पात्र म्हणजे उर्मिला. उर्मिला ही सीता मातेची लहान बहीण होती, मिथिलेची राजकुमारी होती, श्री लक्ष्मण यांची धर्मपत्नी होती आणि सोबतच अयोध्येची राजमाता देखील होती. पण आता तुम्ही म्हणाल की सर्व चांगलं तर होतं तिच्या बाबतीत, मग यात त्याग कुठून आलं, कर्तव्य कुठून आलं? त्याग तर सीता मातेने केला, कर्तव्य तर वनात जाऊन सीता मातेने निभावले. पण तुम्हाला सांगू, राम वनवासात जाताना त्यांच्यासोबत त्यांची पत्नी सीता होती, पण लक्ष्मण एकटेच वनवासात गेले होते. सीतेने हट्ट केला म्हणून राम त्यांना सोबत घेऊन गेले, पण उर्मिलाने हट्ट करून देखील लक्ष्मणांनी त्यांना सोबतीला नेले नाहीत. वनवास जरी असला तरी निदान श्रीराम आणि माता सीता सोबत होते, एकमेकांच्या नजरेसमोर देखील होते. पण इकडे उर्मिलेला वनवासापेक्षा कठोर असा एकांतवास भोगावा लागला होता. स्वतःच्या मनाशी रोज युद्ध खेळत, असंख्य समस्या आणि परिस्थितींना तोंड देत रोज लक्ष्मणांच्या परतण्याची वाट तिने तब्बल 14 वर्ष पाहिली. ती एक राजकुमारी होती. तिने मनात ठरवलं असतं तर ती कधीच या सगळ्यातून स्वतःला मुक्त करून दूर गेली असती. पण तिने 14 वर्ष वाट पाहिली आपल्या पतीची, जो जिवंत परत येईल की नाही याची शाश्वती देखील नव्हती. लग्नाला 1 महिना देखील झाला नव्हता की दोघांमध्ये 14 वर्षांचा दुरावा निर्माण झाला होता. लक्ष्मणांसमोर तर कर्तव्य होते ज्यात त्यांनी स्वतःला झोकून दिले होते, मात्र उर्मिलेच्या तरुण मनाची कलिक देखील अजून नीट खुललेली नव्हती. अशातच तिला एकांतवास भोगावा लागला, तो देखील 14 वर्षांसाठी. या कादंबरीत कथा आहे उर्मिलेच्या कर्तृत्वाची आणि तिच्या त्यागाची. आता तुम्ही विचार करा, जर उर्मिलेने पत्नी या नात्याने लक्ष्मण यांच्यासोबत वनवासात जाण्याचा निर्णय घेतला असता तर रावणाचा वध करण्यासाठी लक्ष्मण यांनी जी भूमिका बजावली ती त्यांना शक्य झाली असती का?
किंवा धर्मपत्नी या नात्याने तिने बळजबरी किंवा प्राणाच्या मोहात लक्ष्मणाला अडकवून जाऊ दिलं नसते तर राम कार्य पुरे झाले नसते. कारण लक्ष्मणाशिवाय राम अधुरे हे आपण सगळेच जाणतो. अशा वेळी उर्मिलेने एक धर्मपत्नी म्हणून कर्तव्याचं पालन करून एक प्रेयसी म्हणून 14 वर्ष आपल्या भर तारुण्यात प्रेमाचा त्याग केला. पण तिच्या कर्तव्याची आणि त्यागाची प्रचिती आपल्याला आली नाही. ही एक शोकांतिकाच म्हणावी लागेल. असो, पण लेखक समर यांनी त्यांच्या या कादंबरीत ही संपूर्ण कसर भरून काढली आहे. उर्मिलेच्या बालपणापासून ते तिच्या शेवटच्या दिवसांपर्यंत सारं काही मांडलंय. 14 वर्षांचा तिचा एकांतवास हा आपल्याला या कादंबरीत अनुभवायला मिळतो. या तिच्या कथेतूनच आपल्याला या 14 वर्षात अयोध्येत काय घडले हे देखील पाहायला मिळते. आणि साहजिकच ही एक कादंबरी असल्यामुळे आपल्याला आपल्या नजरेतून या कादंबरीच्या भावविश्वात रमता येतं. आणखी एक गोष्ट म्हणजे मी पुरुष असून सुद्धा उर्मिलेच्या माध्यमातून स्त्रीमन मला जाणता आलं. तुम्हाला जमतंय का? बघा, हे पुस्तक मागवण्यासाठी फार काही करायची गरज नाही. या पुस्तकाची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, त्यावर क्लिक करून हे पुस्तक तुम्ही मागवू शकता. शिवाय आमचा इन्स्टा ID तुम्हाला इथे दिसत असेल तर आमच्या इन्स्टा अकाउंटवर जाऊन तुम्ही हे पुस्तक मागवू शकता. तर मग कसा वाटला आजचा भाग? नक्की आवडला असणार. तर मग वाट कसली बघताय? पटापट लाईक करून झटाझट शेअर करा, म्हणजे तुमच्यामुळे याचा फायदा बऱ्याच जणांना होईल. आणि तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या हो. चला तर भेटूया मग पुढच्या भागात. तोपर्यंत काही ना काही वाचत राहा, कारण वाचाल तर वाचाल.